हॅलो गाईज, दृष्टी अकॅडमी वर्धा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आजचा आपला ग्रामरचा तिसरा पार्ट आज आपण कंटिन्यू करणार आहे। तत्पूर्वी आपले एकूण ग्रामरचे आतापर्यंतचे दोन पार्ट झालेले आहे, जे की आपण जनरली कुठल्याही स्टेट पीसीएसमध्ये त्याचा सिलेबस का असो, त्या सिलेबसमधले कुठले कंटेंट्स आपल्याला करायचे आहे आणि त्या कंटेंट्समध्ये कुठल्या टॉपिकवरती आपल्याला जास्तीत जास्त भर द्यायचा आहे याच्यावरती आपण चर्चा केलेली आहे। ज्यांनी कोणी आधीचे पार्ट बघितलेले नसेल त्यांनी आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन सगळे व्हिडिओ बघू शकतात। आजचा आपला थर्ड पार्ट आज आपण कंटिन्यू करणार आहोत। लास्ट पार्टमध्ये आपण बघितलेलं होतं की कुठलेही स्टेट पीसीएसमध्ये कुठलीही एक्झाम असो की त्या एक्झामचा सिलेबसमध्ये पहिला जो कंटेंट्स असतो हा कॉमन व्होकॅब्युलरीवरती असतो। मग कॉमन व्होकॅब्युलरीमध्ये नेमकं आपल्याला काय काय वाचायचं आहे, ज्याच्यामध्ये आपण सिनोनिम्स, सिनोनिम्स आणि अँटोनिम्स याचं कनेक्शन काय, रूट वर्ड्स बरोबर, त्याच्यानंतर सफिक्सेस आणि प्रिफिक्सेस याचा रोल काय याचा आपण अभ्यास केलेला आहे। आज आपण मीनिंग ऑफ वर्ड्स अँड वन वर्ड सबस्टिट्यूशन्स याचा आपण काही मीनिंग बघणार आहोत। तर आजचा आपला थर्ड पार्ट आज आपण चालू करू। तर आपला जो आपण मागच्या पार्टमध्ये चालू केलेला होता तो पोर्शन म्हणजे जिसका कॉमन व्होकॅब्युलरी आता कॉमन व्होकॅब्युलरीमध्ये सिनोनिम्स आणि अँटोनिम्स हे टॉपिक आपले झालेले आहे। आजचे महत्त्वाचे टॉपिक आहे आपले म्हणजे पहिला टॉपिक मीनिंग ऑफ वर्ड्स आणि दुसरा टॉपिक तो टॉपिक आहे आपला म्हणजे वन वर्ड्स सबस्टिट्यूशन। दोन्ही टॉपिक मी एकाच वेळेस तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। जसं सपोज कन्सिडर करा एखाद्या एक्झाम मध्ये आपल्याला प्रश्न आलेला असेल, सबस्टिट्यूट दी करेक्ट वर्ड्स फॉर गिवन फ्रेज। आता फ्रेज दिलेली आहे, कन्सिडर करा एक फ्रेज देतो मी तुम्हाला आणि ती फ्रेज आहे वन हू knows all, one who knows all is known as। सिंपल फ्रेज दिलेली आहे आणि प्रश्न विचारलेला आपल्याला सबस्टिट्यूट द करेक्ट वर्ड्स फॉर गिवन फ्रेज। आता इथे वेगवेगळे ऑप्शन आहे। पहिलं ऑप्शन आहे ओमनीपोटेंट, ऑप्शन नंबर 2 ओमनीप्रेझेंट, ऑप्शन नंबर 3 ओमनीसिएंट आणि इथे खाली देतो ऑप्शन नंबर 4 व्हेंट्रिलॉक्विस्ट। आता मीनिंग ऑफ वर्ड्स किंवा वन वर्ड सबस्टिट्यूशनचा अभ्यास करताना आपल्याला एकाच वेळेस करावा लागेल, कारण जवळपास दोन्ही याचा मीनिंग काय होतो, सेम होतो। फ्रेज दिलेली असेल तर तुम्ही वर्ड्स ठेवा आणि वर्ड्स दिलेला असेल तर त्याचा मीनिंग तुम्ही शोधून काढा। आता कन्सिडर करा असा प्रश्न आलेला आहे सबस्टिट्यूट द करेक्ट वर्ड्स फॉर गिवन फ्रेज वन हू नोज ऑल। मग इथे पहिला ऑप्शन आहे ओमनीपोटेंट, सेकंड ऑप्शन आहे ओमनीप्रेझेंट, थर्ड ऑप्शन आहे ओमनीसिएंट आणि व्हेंट्रिलॉक्विस्ट। आता जर तुम्ही सगळ्यांनी आपला सेकंड पार्ट पाहिलेला असेल तर त्या सेकंड पार्टमध्ये आपण रूट वर्ड्स शिकत असताना आपण काही रूट वर्ड्सचा अभ्यास कसा करायचा याचं मी मार्गदर्शन तुम्हाला केलेलं आहे। मग इथे आपल्याला काही वर्ड्स आलेले आहे बघा। ओमनीपोटेंटचा अर्थ होते, इथे मी लिहितो ओमनीपोटेंट ज्याला म्हणतो आपण वन हू इज ऑल पॉवरफुल किंवा ऑल पॉवर। पोटेंटचा अर्थ होती पोटेन्शियल आणि पोटेन्शियलचा अर्थ होती शक्तिमान किंवा शक्ती। पोटेन्शियल मीन्स शक्ती। आता तुम्हाला ओमनी सुद्धा माहिती आहे
जो व्यक्तीला दर्शवितो, आणि पोटेंट म्हणजे माहित आहे, पोटेंट म्हणजे पोटेन्शियल, ज्याला आपण मराठीत शक्ती असं म्हणतो. मग वन हू इज ऑल पॉवरफुल हा जो एक वर्ड तयार झालेला आहे याला म्हणतो आपण सर्वशक्तिमान. मराठीत लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, सर्वशक्तिमान, शक्तिमान. सेकंड ऑप्शन दिलेलं आपल्याला ओमनी प्रेझेंट. आता ओमनी प्रेझेंट म्हणजेच काय, वन हू इज प्रेझेंट एव्हरीथिंग किंवा एव्हरीवेअर असा सिंपल त्याचा मिनिंग होतो. ओमनी, ओमनी मीन्स जो मनुष्याला दर्शवतो, आणि प्रेझेंट मीन्स काय, उपस्थित असणे. मग याचा मिनिंग काय होतो, वन हू प्रेझेंट ऑल ओव्हर, ऑल ओव्हर, सर्वव्यापी या अर्थाने आपण त्याला घेतो. याचा मिनिंग लक्षात ठेवायचा आपल्याला, सर्वव्यापी. जो सर्व ठिकाणी उपलब्ध असतो, सर्व ठिकाणी प्रेझेंट असतो, त्यालाच काय म्हणतो आपण, ओमनी प्रेझेंट. आता ओमनीसिएंट म्हणजे काय, तर ओमनीसिएंटचा सुद्धा सिंपल मिनिंग लक्षात ठेवायचा आहे. सेंट मीन्स काय, सायन्स. मग सायन्स वरून तुमच्या लक्षात काय ते, वन हू नोज एव्हरीथिंग, वन हू नोज एव्हरीथिंग म्हणजे ज्याला सर्व माहिती आहे, ज्याला सर्व विषयाबद्दल माहिती आहे किंवा सर्व जगाबद्दल माहिती आहे, त्याला म्हणतो आपण ओमनीसिएंट. सिएंटचा अर्थ आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचा, सायन्स. मग याचा मिनिंग होतो वन हू नोज एव्हरीथिंग. आणि एक लास्ट दिलेली आहे व्हेंट्रिलॉक्विस्ट. व व्हेंट्रिलॉक्विस्टचा अर्थ काय होते, हा सुद्धा मिनिंग तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. वन हू स्पीक इन अ मॅनर, हा मिनिंग आपल्याला लक्षात ठेवायचा. वन हू स्पीक इन अ मॅनर, अशी काही व्यक्ती बोलणारी किंवा एक पद्धतीनुसार बोलणारी व्यक्ती, त्यालाच का म्हणता येईल आपल्याला, व्हेंट्रिलॉक्विस्ट म्हणता येईल. किंवा यालाच आपल्याला एक दुसरी फ्रेज सुद्धा ठेवता येईल. ती फ्रेज म्हणजेच काय, तर वन हू कॅन थ्रोज हिज व्हॉइस. इथेच लक्षात ठेवायचं, वन हू कॅन थ्रोज हिज व्हॉइस, वन हू कॅन थ्रोज हिज व्हॉइस, हा मिनिंग सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवता येईल. ओके, एक्झाम मध्ये वन हू कॅन थ्रोज हिज व्हॉइस म्हणजे अशा प्रकारची बोलणारी व्यक्ती, हा मिनिंग एक्झाम मध्ये येऊन गेलेला आहे. त्याचा अर्थ काय होतो, व्हेंट्रिलॉक्विस्ट. मग आता बघा, एकच क्वेश्चन होता आपल्याला जो की एक्झाम मध्ये विचारलेला होता, आणि एका एक्झाम पासून आपण टोटल किती 5 क्वेश्चन इथे सॉल्व्ह केलेले आहे. म्हणजे ऑप्शनची मिनिंग आपण इथे शोधलेली आहे. मग वन हू नोज ऑल, ज्याला सगळं माहिती आहे, सर्व ज्ञानी म्हणतो आपण, सर्व ज्ञानी म्हणतो आपण त्याला. याचा अर्थ लक्षात ठेवायचा, सर्वज्ञानी, ज्याला सर्व माहिती आहे असा तो, म्हणजेच काय, ओमनीसिएंट. मग या प्रश्नाचा करेक्ट आन्सर काय होईल, ओमनीसिएंट. ओके, 4 ऑप्शन आणि 4 ऑप्शनचे सगळे मी तुम्हाला मिनिंग दिलेले आहे. ओके, जाऊ आपण पुढे. आणखी याच्यामध्येच मी आणखी एक प्रश्न विचारतो तुम्हाला, तो सुद्धा आपण प्रश्न सॉल्व्ह करून बघू. बघा, प्रश्न असा आहे, चूज दी करेक्ट meaning of given or below words. वर्ड्स दिलेले आहे आपल्याला, कॅलिग्राफी. वर्ड्स आहे आपल्याला सिंपल, कॅलिग्राफी. आणि एक्झाम मध्ये तुम्हाला याचे ऑप्शन आलेले होते. ऑप्शन नंबर फर्स्ट, पहिलं ऑप्शन आहे प्रिंटिंग using a stone or metal plate.
with completely smooth surface, smooth surface, option number 2 study of birth किंवा बर्ड्स लिहू आपण. ऑप्शन नंबर 3 मॅपिंग ऑफ अर्थ, मॅपिंग ऑफ अर्थ and its formation आणि आणखी एक 4th नंबरची फ्रेज आलेली होती ती म्हणजेच काय, आर्ट रिलेटेड टू ऑर्नेट. आता सिंपल असा प्रश्न आपल्याला एक्झाम मध्ये विचारलेला होता आणि तो म्हणजेच का, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ बिलो वर्ड्स. म्हणजे कॅलिग्राफी हा वर्ड्स दिलेला आहे तुम्हाला आणि कॅलिग्राफीचा करेक्ट वर्ड्स काय, तर त्याची इन्फॉर्मेशन काय, करेक्ट त्याचा मिनिंग काय ते आपल्याला इथे शोधायचं होतं. मग प्रिंटिंग युझिंग ए स्टोन ऑर मेटल प्लेट विथ कम्प्लिटली स्मूथ सरफेस याचा मिनिंग होतो लिथोग्राफी. याच्यासाठी स्पेशल वर्ड्स दिलेले आपल्याला लिथोग्राफी. सेकंड वर्ड्स दिलेला आपल्याला स्टडी ऑफ बर्ड्स. मग स्टडी ऑफ बर्ड्स म्हणजेच काय, जिथे म्हणतो आपण पक्षीशास्त्र किंवा पक्ष्यांचा जिथे अभ्यास केला जातो किंवा पक्षी विज्ञान, त्यालाच का म्हणायचं आपल्याला स्टडी ऑफ बर्ड्स. मग पक्षी विज्ञान किंवा पक्षीशास्त्र याच्यासाठी एक वर्ड्स आहे आणि तो म्हणजेच काय, ऑर्निथोलॉजी. ऑर्निथोलॉजी. 3 नंबरची मॅपिंग ऑफ अर्थ अँड इट्स फॉर्मेशन. मला वाटते याचा मिनिंग सगळ्यांना माहिती असेल, ज्याला म्हणतो आपण जिओग्राफी. हा वर्ड्स लक्षात ठेवायचा, जिओग्राफी. एक्झामला येऊन गेलेला आहे जिओग्राफी. मग आर्ट रिलेटेड टू ऑर्नेट म्हणजे काय, तर याचा मिनिंग होतो आता सगळ्यांना माहीत झालेलं असेल, कारण तिन्ही फ्रेजचा तिन्ही मिनिंगचे काय वर्ड्स असेल आपल्याला लिथोग्राफी, ऑर्निथोलॉजी आणि जिओग्राफी दिलेला आहे. मग आर्ट रिलेटेड टू ऑर्नेट त्याला म्हणतो आपण कॅलिग्राफी. सिंपल मिनिंग लक्षात ठेवायचा आहे. म्हणजेच याचं उत्तर काय होईल, तर ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर ऑप्शन. कॅलिग्राफी म्हणजे एक सुंदर हस्ताक्षर या अर्थाने सुद्धा आपण त्याला यूज करू शकतो. ओके. अँड आर्ट ऑफ ब्युटिफुल हँडरायटिंग हा सुद्धा एक मिनिंग तुम्ही लक्षात ठेवू शकता, जो की एक्झाम मध्ये विचारलेला आहे. कॅलिग्राफीचा करेक्ट उत्तर. आणखी एक वर्ड्स देतो आपण सगळ्यांनी. आता हे वर्ड्स देण्यामागचे रिझन काय, तर तुम्हाला याची माहिती व्हायला पाहिजे. नेमके आपल्याला कॉमन व्होकॅब्युलरीमध्ये शब्द कशा प्रकारे अभ्यास करायचे आहे आणि जेव्हा तुम्ही क्वेश्चन बँकचं ॲनालिसिस करता तेव्हा ॲनालिसिस करताना प्रत्येक ऑप्शनचा मिनिंग काय होतो, हा ऑप्शनचा मिनिंग जर तुम्ही वेळोवेळी शोधला तर तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये कुठल्याही एक्झाममध्ये तुम्हाला कुठलाही टॉपिक जड जाणार नाही. आता पुन्हा एक शब्द देतो, तो म्हणजेच काय, ऑटोक्रॅट. आणि ऑप्शन सुद्धा चेंज करू आपण. ऑटोक्रॅट जो की एक्झाम मध्ये येऊन गेलेला आहे. ऑटोक्रॅट पहिलं ऑप्शन दिलेलं होतं आपल्याला आयोगानं आणि ते म्हणजेच वन हू फन किंवा वॉक, वन हू वॉक्स ऑन ए रोप. ऑप्शन नंबर 2 the doctor who attends the corns in the feet and hand.
ऑप्शन नंबर 3, one who has किंवा one who unlimited power, one who with unlimited power. Option number 4, one who expert in handwriting. सिंपल आपल्याला एक्झाम मध्ये प्रश्न विचारलेला होता, चूज द करेक्ट मीनिंग ऑफ गिवन वर्ड्स और चूज द करेक्ट मीनिंग ऑफ बिलो वर्ड्स, आणि वर्ड्स दिलेला होता आपल्याला ऑटोक्रॅट. मग ऑटोक्रॅटचा करेक्ट मीनिंग काय, याच्यासाठी वन हू वॉक ऑन ए रोप आपल्याला फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे. सेकंड ऑप्शन आहे द डॉक्टर हू अटेन्स द कोअर इन द फीट अँड हँड्स. थर्ड ऑप्शन दिलेला आहे वन हू विथ अनलिमिटेड पॉवर, आणि फोर्थ ऑप्शन दिलेला आहे वन हू एक्सपर्ट इन हँड रायटिंग. आता या प्रश्नाचं उत्तर सॉल्व्ह करताना फक्त आपल्याला प्रश्नाचं उत्तर शोधायचं नाही, तर आपल्याला जे काही ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनसाठी एखादा असा कुठला शब्द राहू शकतो का जो की आपल्याला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकते. मग ऑटोक्रॅट, जसं इथे पहिलं ऑप्शन दिलेलं आहे वन हू वॉक ऑन अ रोप, मी लेक्चर नंबर 2 मध्ये सुद्धा तुम्हाला याचा मिनिंग सांगितलेला होता, आणि त्याचा मिनिंग होतो फनॅम्बुलिस्ट. फन मीन्स एन्जॉयमेंट आणि ॲम्ब्युलिस्ट मीन्स काय होते, वॉक. वन हू वॉक ऑन अ रोप फॉर ए एन्जॉयमेंट इज नोन एज फनॅम्बुलिस्ट, त्याचा मिनिंग. मग ऑप्शन नंबर 2 दिलेला आहे द डॉक्टर हू अटेन्स द कॉर्न इन द फीट अँड हँड्स, याचा मिनिंग काय होतो. इथे लक्षात ठेवायचं आपल्याला चिरोडॉन्टिस्ट, चिरोडॉन्टिस्ट. आता डॉक्टर आलेला आहे म्हणजेच काय, डॉन्टिस्ट हा शब्द आलेला आहे. डॉन्टिस्ट, डॉन्टिस्टचा अर्थ काय होते, डॉक्टर. म्हणजे ज्या त्याला आपण मराठीमध्ये जर आपण शब्द जर ठेवला तर त्याला म्हणतो आपण हाड वैद्य किंवा हाडांचा वैद्य, त्याला म्हणतो आपण चिरोडॉन्टिस्ट. मग वन हू विथ अनलिमिटेड पॉवर, ज्याला आपण अनियंत्रित शासक म्हणतो आपण, ज्याच्यावरती कोणाचंही नियंत्रण नाही असा तो, म्हणजेच काय, त्याला म्हणतो आपण ऑटोक्रॅट. वन हू विथ अनलिमिटेड पॉवर, ज्याच्याकडे अनलिमिटेड पॉवर आहे, अनियंत्रित आहे, अनियंत्रित शासक आहे, त्यालाच म्हणतो आपण ऑटोक्रॅट. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर करेक्ट होईल ऑप्शन नंबर 3. जेव्हा आता पुढे आपण वन हू एक्सपर्ट इन हँड रायटिंग, सिंपल असं आपल्याला 4th नंबरची मिनिंग दिलेलं आहे वन हू एक्सपर्ट इन हँड रायटिंग, जो लिखाणामध्ये किंवा लिहिण्यामध्ये खूप एक्सपर्ट असतो, खूप कुशल असतो, त्याला का म्हणायचं आपल्याला वन हू एक्सपर्ट इन हँड रायटिंग. मग याच्यासाठी मिनिंग काय, तर इथे वर्ड्स लक्षात ठेवायचं आपल्याला, चिरोग्राफर, चिरोग्राफर. आता इथे मिनिंग थोडं एक लक्षात ठेवायचं, याच्या अगोदर आपण एक कॅलिग्राफी पाहिलेला आहे. कॅलिग्राफीचा अर्थ काय होते, आर्ट रिलेटेड टू ऑर्नेट, किंवा वन हू हॅज ए ब्युटिफुल हँड रायटिंग, ज्याचे हस्ताक्षर खूप सुंदर आहे, त्याला म्हणतो आपण कॅलिग्राफर. आणि जो लिखाणामध्ये खूप कुशल आहे किंवा लिखाणामध्ये खूप एक्सपर्ट आहे, त्याला म्हणायचं आपल्याला चिरोग्राफर. दोन्ही याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, इथे चिरोग्राफर आहे आणि तो हा चिरोग्राफर आहे, आणि याच्या आधीचा जो वर्ड्स दिलेला होता तो वर्ड्स म्हणजे कोणता, तर तो वर्ड्स लक्षात ठेवायचा आपल्याला, कॅलिग्राफी. म्हणजे अशा टाईपचे आपण 3 क्वेश्चन घेतलेले आहे, आणि त्या 3 क्वेश्चनच्या माध्यमातून म्हणजेच मिनिंग ऑफ वर्ड्स किंवा वन वर्ड सबस्टिट्यूशन्स याचा अभ्यास कसा पद्धतीने करायचा आपल्याला, त्याचं थोडं मार्गदर्शन मी आज तुम्हाला इथे केलेलं आहे. सोबतच तुम्हाला इथे कमीत कमी 20 ते 25 क्वेश्चन तुम्हाला इथून मिळालेले आहे. एक क्वेश्चन आणि त्याचे 4 ऑप्शनचे मिनिंग सुद्धा तुम्हाला समजलेले असेल. म्हणजेच एका क्वेश्चन मध्ये आपण 5 ते 7 क्वेश्चनचा आपण अभ्यास केलेला आहे. तर नक्कीच तुम्हाला हे शब्द तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये कामी पडतील. आता जेव्हा आपण पुढच्या टॉपिक कडे आणि पुढचा टॉपिक आहे आपला वर्ड्स ऑफन कन्फ्यूज. सर नेमकं वर्ड्स ऑफन कन्फ्यूज म्हणजे नेमकं काय,
या टॉपिकमध्ये आपल्याला कोणकोणते कंटेंट्स आपल्याला अभ्यासायचे आहे आणि ते एक्झाममध्ये कशा पद्धतीने आपल्याला विचारले जाऊ शकते याची माहिती तुम्हाला असायला पाहिजे, जेणेकरून कुठल्याही एक्झाममध्ये कुठलाही सिलेबस तुम्हाला म्हणजे इंग्लिश या सब्जेक्टबद्दल बोलवता तो तुम्हाला इझी प्रकारे हँडल करता येईल. आता एक महत्त्वाचा टॉपिक म्हणजेच वर्ड्स ऑफन कन्फ्यूज. वर्ड्स ऑफन कन्फ्यूज हे जे टॉपिक पाहून राहिलो आपण, हा आपला इंग्लिश ग्रामरचा मधला कुठलाही टॉपिक नाही, तर इंग्लिश ग्रामरच्या बाहेरचा टॉपिक आहे, जो की तुमच्या सिलेबसमध्ये स्पष्ट इंग्लिश ग्रामर याचा अभ्यास करत असताना कॉमन व्होकॅब्युलरी हा एक कंटेंट दिलेला असतो आणि त्या कंटेंट्समध्ये आपण त्याचा अभ्यास करून राहिलो आहे. आता वर्ड्स ऑफन कन्फ्यूज याच्यामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे ते एक लक्षात ठेवायचं आहे. होमोग्राफर किंवा होमोग्राफी, इथे फर्स्ट नाव देऊ आपण, इथे सेकंड. त्याच्यानंतर फोन्स लक्षात ठेवायचा आहे. फोन्स 3 नंबरवरती आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. होमोनिम्स 4 नंबरमध्ये लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. हेटेरोनिम्स 5 नंबरमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पॅरोनिम्स आणि 6 मध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला पॉलिसेमी. आता बरेचसे एक्झाम मध्ये काय झालेलं आहे की बरेचशा एक्झाम मध्ये फक्त तुम्हाला याचा मिनिंगच विचारलेला आहे. तर वर्ड्स तर पुढे खूप आहेच आहे वर्ड्स आपल्याला, परंतु तुम्हाला याचे मिनिंग सुद्धा माहिती पाहिजे, जे की आपल्याला होमोग्राफी म्हणजे काय किंवा होमोग्राफी म्हणजेच काय, त्याच्यामध्ये वर्ड्स कोणते येतात. त्याच्यानंतर होमोफोन्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये वर्ड्स कोणते येतात. होमोनिम्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये नेमके काय मिनिंग आहे त्याचा होमोनिमचा. हेटेरोनिमचा मिनिंग काय, पॅरोनिमचा मिनिंग काय आणि पॉलिसेमीचा मिनिंग काय, याच्या डेफिनेशनवरतीच आपल्याला प्रश्न इंग्लिश ग्रामरमध्ये विचारलेला आहे. तर इथे नेहमी लक्षात ठेवायचं होमो म्हणजेच काय, सेम, आणि ग्राफी म्हणजे लक्षात ठेवायचं स्पेलिंग. मग होमोग्राफीचा अर्थ काय होते, द वर्ड्स विच हॅज सेम स्पेलिंग इज नोन एज होमोग्राफी. डेफिनेशन लक्षात ठेवायचे, डेफिनेशन तुम्हाला सांगत आहोत. होमोफोन्स म्हणजे काय, होमोचा अर्थ होते सेम आणि फोनचा अर्थ होते साऊंड. द वर्ड्स हॅव्हिंग सेम साऊंड इज नोन एज होमोफोन्स. थर्ड मध्ये दिलेला आपल्याला होमोनिम्स आणि फोर्थ मध्ये दिलेला आपल्याला हेटेरोनिम्स. आता निम्सचा मिनिंग होते सेम आणि होमोचा अर्थ होते सेम. निम्सचा मिनिंग निम्स मीन्स मिनिंग आणि होमो मीन्स सेम. द वर्ड्स हॅव्हिंग सेम मिनिंग अँड सेम प्रोनाउन्सिएशन इज नोन एज होमोनिम्स. फोर्थ मध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला हेटेरोनिम्स, आणि हेटेरोनिमचं मिनिंग काय होते, हेटेरो मीन्स डिफरंट आणि निम्स मीन्स मिनिंग. The words having different meaning and same pronunciation is known as heteronyms. Paronyms म्हणजे काय, the words having same root words is known as paronyms. आणि एक पॉलिसेमी दिलेला आपल्याला, पॉलीचा अर्थ काय होते, मेनी. the words having many meaning is known as polysemy. हे सगळेच्या सगळे तुम्हाला डेफिनेशन लक्षात ठेवायचे आहे, एक्झाम मध्ये विचारलेले आहे. 1-2 एक्झाम मध्ये याच्यावरती होमोफोन्स किंवा होमोग्राफीवरती प्रश्न आलेला आहे. तर आपण काही आता आपल्याला 6 टॉपिक दिलेले आहे, तर 6 टॉपिक आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे त्याचा आपण सुद्धा अभ्यास करू. पुन्हा एक वेळ सांगतो, डेफिनेशन काय लक्षात ठेवायचं आहे. होमो मीन्स सेम आणि ग्राफी मीन्स काय होते, स्पेलिंग. द वर्ड्स हॅव्हिंग सेम स्पेलिंग इज नोन एज होमोग्राफी. त्याच्यानंतर आपल्याला होमोफोन्स हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. फोनचा अर्थ होते साऊंड. द वर्ड्स हॅव्हिंग सेम साऊंड इज नोन एज होमोफोन्स. होमोनिमचा अर्थ लक्षात ठेवायचा आपल्याला, द वर्ड्स हॅव्हिंग सेम मिनिंग अँड सेम प्रोनाउन्सिएशन. आता सेम प्रोनाउन्सिएशन हा जो सेकंड वर्ड्स मी इथे अँड नंतर जोडून राहिलेला किंवा अँड नंतर सेकंड सेंटेन्स जोडून राहिलेला आहे, तर हे सेकंड सेंटेन्स खूप महत्वाचा आहे. सेम प्रोनाउन्सिएशन इज नोन एज होमोनिम्स. हेटेरोनिम्स मध्ये सुद्धा सेम प्रोनाउन्सिएशन हे सेंटेन्स आहे, बट
त्याच्या आधी द वर्ड्स हॅव्हिंग डिफरंट मिनिंग इज नोन ॲज हिटरोनिम्स. त्याच्यानंतर पॅरोनिमचा अर्थ काय होते? द वर्ड्स हॅव्हिंग सेम रूट वर्ड्स इज नोन ॲज पॅरोनिम्स. आणि पॉलिसेमीचा अर्थ काय होते? द वर्ड्स हॅव्हिंग मेनी मिनिंग इज नोन ॲज पॉलिसेमी. आता काही एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. जसं ॲसेसरी, एक वर्ड्स दिलेला आहे. आणखी याच्यामध्येच एक वर्ड्स देतो मी तुम्हाला ॲसेसरी. आता याचा फायदा तुम्हाला का होईल? डबल होईल. म्हणजे एका बाणामध्ये दोन निशाण. म्हणजे ॲसेसरी हा एक वर्ड्स दिलेला आहे आणि ॲसेसरी आपल्याला हा दुसरा वर्ड्स दिलेला आहे. कोणी सांगू शकते का काय डिफरन्स आहे दोन्ही वर्ड्समध्ये? खाली तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले असते. 4 ऑप्शन पैकी काही वर्ड्स दिलेले असतं. पहिलं ऑप्शन ॲसेसरी आणि दुसरं ऑप्शन ॲसेसरी. सगळ्या मुलांना वाटते की एक याच्यापैकी कुठलं तरी एक बरोबर असेल आणि ते एक करेक्ट करते आणि एक चुकीचं करेक्ट करते. मग ॲसेसरी आणि ॲसेसरी ऍक्च्युली दोन्ही वर्ड्स करेक्ट आहे. इथे ए आलेला आहे आणि इथे काय आलेला आहे? ओ आलेला आहे. मग ॲसेसरीचा अर्थ होते हेल्पर. किंवा कोलॅबोरेटर सुद्धा म्हणतो आपण. कोलॅबोरेटर. दोन्ही याचा बघा उच्चार करताना काय होते? मिनिंग सेमच आहे, ॲसेसरी आणि ॲसेसरी. परंतु या ॲसेसरीचा अर्थ काय होते? हेल्पर, किंवा त्याला म्हणतो आपण कोलॅबोरेटर किंवा सहयोगी म्हणतो, किंवा आपण हेल्पर. हेल्पर मीन्स काय होते? मदत करणारा. मग याही ॲसेसरीचा मिनिंग तोच आहे जवळपास. जसं इथे लिहितो मी एन एक्स्ट्रा थिंग्स added to something and it's useful and attractive, but it's not great important. म्हणजे अशी काही पूरक साधन, जे पूरक साधन आपल्या एखाद्या वस्तूमध्ये जोडण्यासाठी उपयोगी तर आहेत आणि ते जोडल्यानंतर आपल्याला ते युजफुल सुद्धा आहे आणि थोडं पाहण्यासाठी सुद्धा आकर्षित दिसते, अट्रॅक्टिव्ह दिसते, परंतु बट इट्स नॉट अ ग्रेट इम्पॉर्टंट. परंतु ते पूरक साधन ते लावलं नसतं किंवा वापरलं नसतं तरी आपलं काम भागलेलं असतं. मग त्याला म्हणतो आपण ॲसेसरी. ॲसेसरीचा सिंपल मिनिंग लक्षात ठेवायचा आहे, पूरक साधन म्हणतो आपण. हे एक एक्झाम्पल झालेलं आहे. आणखी एक एक्झाम्पल देता येईल मला, आणि ते म्हणजेच काय? येल. एक आहे AIL आणि एक आहे ALE. मग दोन्ही याचा मिनिंग काय होते? तर हा जो ALE दिलेला आहे, ए टाईप ऑफ बियर. आणि AIL हा जो एल दिलेला आहे, आणि हा एल म्हणजेच काय? त्याला म्हणतो आपण ट्रबल. ट्रबल म्हणजेच काय? त्याला म्हणतो आपण संकट. TROUBLE, ट्रबल. किंवा त्यालाच म्हणतो आपण टू कॉज इलनेस. टू कॉज इल, ज्याला संकट म्हणतो, त्याला आजारी म्हणतो आपण. त्याचा अर्थ काय होते? AIL, एल. आणखी एक एक्झाम्पल देतो. ते एक्झाम्पल मध्ये ऍड. ते एक्झाम्पल म्हणजेच काय? तर ऍड. बघा, एक ऍड तुम्ही पाहिलेला असेल नेहमी, एक ऍड आणि दुसरा ऍड आहे AWE. आता AD ऍड आणि ADD ऍड, दोन्ही याचे प्रोनाउन्सिएशन कसे आहे? सेम आहे. उच्चारण कसे आहे? सेम आहे. होमोफोन्स, फोन्स मीन साऊंड. द वर्ड्स हॅव्हिंग सेम साऊंड इज नोन ॲज होमोफोन्स. जसं आपण ॲसेसरी पाहिलेला, एल पाहिलेला, त्याचप्रमाणे ऍड आणि ऍड आलेला आहे. मग हा जो AD दिलेला आहे ऍड म्हणजेच काय? जाहिरात. आणि हा जो ऍड म्हणजेच काय? त्याला म्हणतो आपण मिळवणे किंवा मिसळवणे, मिळविणे.
to put something together with something else so that you increase the number of size and so on. हा ऍडचा मिनिंग झाला, ज्याला म्हणतो आपण मिळवणे किंवा मिसळविणे. दोन्हीचा प्रोनाउन्सिएशन कसं आहे, सेम आहे, बट मिनिंग कशी आहे, डिफरंट आहे. म्हणून हे दोन्ही वर्ड्स कशामध्ये येईल, होमोफोन्स मध्ये येईल. ओके, सिंपल आहे. आता जेव्हा आपण आणखी एक सेंटेन्स देतो मी, जसं फॉर एक्झाम्पल केरो इज द कॅपिटल ऑफ इजिप्त. सेंटेन्स नंबर 2, write your name किंवा सिंपल असर्टिव्ह सेंटेन्स बनवू. यू कॅन राईट युअर नेम इन कॅपिटल लेटर्स. सिंपल एक्झाम्पल दिलेलं आहे, केरो इज द कॅपिटल ऑफ इजिप्त आणि यू कॅन राईट युअर नेम इन कॅपिटल लेटर. आता इथे शब्द आलेला आहे तो म्हणजेच काय, कॅपिटल. इथे सुद्धा कॅपिटल हा वर्ड्स आलेला आहे आणि इथे सुद्धा कॅपिटल हा वर्ड्स आलेला आहे, CAPITAL कॅपिटल. मग दोन्ही वर्ड्स कसे आहे, पाहण्यासाठी सेम आहे, उच्चारण सुद्धा काय सेम आहे, बट मिनिंग काय, मिनिंग डिफरंट आहे. मग होमोग्राफीचा आपण डेफिनेशन पाहताना द वर्ड्स हॅव्हिंग सेम स्पेलिंग इज नोन ॲज होमोग्राफी म्हटलेलं आहे. मग इथे स्पेलिंग कसं दिसतं आपल्याला, सेम. होमोग्राफीमध्ये आपण डेफिनेशन तेच पाहिलेलं आहे, द वर्ड्स हॅव्हिंग सेम स्पेलिंग इज नोन ॲज होमोग्राफी. मग इथे कॅपिटल आणि इथे सुद्धा कॅपिटल आहे, दोन्ही याची स्पेलिंग कशी आहे, सेम आहे, बट अर्थाने मात्र वेगवेगळ्या अर्थाने वापरलेला आहे. इथे कॅपिटलचा अर्थ आहे राजधानी आणि इथे जो कॅपिटल हा शब्द यूज केलेला आहे, हा वर्ड्स आपण नेहमी आपण ABCD याच्यामध्ये जे कॅपिटल लेटर्स असतात त्याच्यासाठी यूज करतो आपण नेहमी. मिनिंग कशी आहे, सेम आहे, सॉरी मिनिंग कशी आहे, डिफरंट आहे, बट प्रोनाउन्सिएशन किंवा स्पेलिंग कशी आहे, सेम आहे. आणखी एक शब्द देतो तुम्हाला, आणखी एक सेंटेन्स, आणि ते सेंटेन्स लिहितो मी इथे, लक्ष द्या. सेंटेन्स नंबर 3, 2 सेंटेन्स घेतले आपण. भीमसेन can speak French fluently. आणि 4th सेंटेन्स देतो मी, we drank a can of beer. We drank a can of beer आणि इथे दिलेला आहे भीमसेन कॅन स्पीक फ्रेंच फ्लुएंटली. आता इथेही शब्द आलेला आहे कॅन आणि इथेही शब्द आलेला आहे कॅन. द वर्ड्स हॅव्हिंग सेम स्पेलिंग, स्पेलिंग कसे सेम आहे, मात्र इथे दोन्ही सेंटेन्स मध्ये कॅनचा वापर केलेला आहे, मात्र इथे मिनिंग काय डिफरंट झालेला आहे. इथे जो कॅन आलेला आहे तो ऑक्झिलरी व्हर्ब म्हणून आलेला आहे, ऑक्झिलियरी व्हर्ब, ज्याला म्हणतो आपण सहाय्यकारी क्रियापद. मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब सुद्धा येतो कारण मॉडल आहे. मग CAN कॅन ऑक्झिलरी व्हर्ब किंवा मॉडल ऑक्झिलरी व्हर्बचं इथे काम करून राहिलेला आहे, तो सहाय्यकारी क्रियापद म्हणून आलेला आहे. कोणाच्या, स्पीक या शब्दा या व्हर्बच्या सहाय्यकारी क्रियापद. आणि हा जो कॅन आलेला आहे तो इथे मात्र नाउन म्हणून यूज झालेला आहे. कॅन म्हणजेच काय, जे आपण कॅन घेतो, सिंपलचा अर्थ कॅन, बॉटल, बॉटलला आपण कॅन म्हणतो, असा सिंपलचा मिनिंग इथे आपण घेतलेला आहे. ते इथे कॅन कॅन आणि इथे कॅपिटल कॅपिटल आलेलं आहे. इथे स्पेलिंग मात्र काय दिसून राहिलेलं आहे, आपल्याला सेम दिसत आहे, मात्र यांचे मिनिंग काय डिफरंट आहे. मग होमोग्राफी याला म्हणू शकतो आपण, द वर्ड्स हॅव्हिंग सेम स्पेलिंग इज नोन ॲज
होमोग्राफी. आणखी तुम्हाला काही वर्ड्स देतो, त्या वर्ड्स मधून आपल्याला म्हणजेच आता होमोफोन्स काय असते, होमोग्राफी काय असते, हे दोन्ही वर्ड्स तुम्हाला माहिती झाले. आता 3 नंबरचा वर्ड्स दिलेला आपल्याला होमोनिम्स आणि आणखी इथे वर्ड्स दिलेला होता हिटरोनिम्स. मग होमोनिम्स आणि हिटरोनिमची डेफिनेशन तुमच्या पाठ झालेली असेल. निम्स म्हणजेच काय मीनिंग, द वर्ड्स हॅव्हिंग सेम मीनिंग इज नोन ॲज हिटरोनिम, किंवा यालाच सेम प्रोनाउन्सिएशन, हे सुद्धा वर्ड्स लक्षात ठेवायचं आहे, कारण याच्यावरती प्रश्न विचारते आपल्याला. प्रोनाउन्सिएशन म्हणजेच काय, उच्चारण. प्रोनाउन्सिएशन इथे सुद्धा काय तेच येते, सेम प्रोनाउन्सिएशन, बट इथे मीनिंग काय असतो, डिफरंट असतो. जसं फॉर एक्झाम्पल, जसं मी एक सण दिलेला आहे आणि एक दुसरा सण दिलेला आहे SUN. जसं मीट आणि एक मीट दिलेला आहे. आणखी जसं बँक हा शब्द दिलेला आहे. जसं वीक आणि हा एक वीक हा शब्द दिलेला आहे, इट इज. आता हाही सण आहे आणि हाही सण आहे. इथे मीट आहे, इथे मीट आहे, इथे बँक आहे आणि इथे वीक आहे. आता मला सांगा, हा जो इथे बँक हा शब्द दिलेला आहे, बँकचा अर्थ काय होते, बँकचा अर्थ दोन होते. बँक म्हणजे किनारा सुद्धा होते आणि बँक म्हणजे काय, जिथे तुम्ही स्वतःची तुमची पुंजी डिपॉझिट ठेवता ती एक बँक. म्हणजे इथे सुद्धा याची बँकची किती दोन मिनिंग आहे. मग होमोनिम्स काय सांगते आपल्याला, द वर्ड्स हॅव्हिंग सेम मीनिंग, सेम प्रोनाउन्सिएशन इज नोन एज होमोनिम. इथे लिहिलेलं आहे पण सेम प्रोनाउन्सिएशन, होमोचा सेम, निमचा मिनिंग, द वर्ड्स हॅव्हिंग सेम मिनिंग इज नोन एज होमोनिम्स. पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे सेम प्रोनाउन्सिएशन. बँकचं प्रोनाउन्सिएशन बघा, इथे बँकचं प्रोनाउन्सिएशन बँकच राहील, बट मिनिंग कसे आहे, दोन मिनिंग निघते इथून. मिनिंग कोणकोणते, एक आहे किनारा आणि एक आहे जिथे आपण आपली पुंजी, जिथे आपण आपल्या पैशाची साठवणूक करतो ती एक बँक. आता इथे एक मीठ दिलेला आहे, इथे मीठ, या मीठचा अर्थ होते भेटणे आणि हा जो मीठ दिलेला आहे याचा अर्थ काय होतो, मांस. आणि हा म्हणजेच काय, भेटणे. इथे एक सण दिलेला आहे आणि इथे सण, सण म्हणजे काय, मुलगा, आणि हा सण म्हणजेच काय, ज्याला आपण रवी म्हणतो, ज्याला आपण सूर्य म्हणतो, हा तो सण. हा सण म्हणजे मुलगा आणि हा जो सण दिलेला आहे आपल्याला, हा जो सण दिलेला आहे या सणला म्हणतो आपण सूर्य किंवा रवी म्हणतो सुद्धा आपण त्याला. मग हा जो वीक दिलेला आहे, WEE वीक, याच्यावरती प्रश्न एक्झाम मध्ये येऊन गेलेला आहे, त्याच्यामुळे हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. आता हा जो वीक दिलेला आहे, WEE वीक, याचा अर्थ होते आठवडा किंवा हप्ता सुद्धा म्हणतो आपण, 7 दिवसाचा हप्ता. आणि हा जो वीक दिलेला आहे याला म्हणतो आपण कमकुवत किंवा आजारी. कमकुवत हा शब्द लक्षात ठेवायचा आपल्याला, कमकुवत. मग आता बघा आणखी एक दोन वर्ड्स देतो, एक आहे ऍड्रेस आणि हा सुद्धा ऍड्रेस. ऍड्रेस, मला सांगा काय डिफरन्स आहे याच्यामध्ये दोन्ही वर्ड्स मध्ये. ऍड्रेस काहीच डिफरन्स नाही, दोन्ही वर्ड्स कसे सेम आहे. हाही ऍड्रेस आहे, ऍड्रेस हाही आहे, सेम प्रोनाउन्सिएशन, आपल्याला तेच म्हणते प्रोनाउन्सिएशन कसं आहे, सेम प्रोनाउन्सिएशन आहे, बट मिनिंग काय डिफरंट आहे. मग ऍड्रेसचा एक मिनिंग होतो, तो मिनिंग म्हणजेच कोणता, तर एक मिनिंग लक्षात ठेवायचं आपल्याला. इथे लिहितो मी बाजूला बघा, टू स्पीक टू द क्राऊड. आणि एका ऍड्रेसचा अर्थ होते ए पोस्टल ऍड्रेस, पोस्टल ऍड्रेस. मग हेटेरोनिमचं मिनिंग काय होते, द वर्ड्स हॅव्हिंग डिफरंट मिनिंग,
बट प्रोनाऊन्सिएशन सेम इज नोन ॲज हिटोरोनिम्स. मग इथे बघा शब्द कसे दिलेले आहे आपल्याला, सेम दिलेले आहे. शब्द कसे आहे, सेम दिलेले आहे. सेम प्रोनाऊन्सिएशन आहे. बट मात्र मिनिंग कसे आहे, मिनिंग मात्र काय वेगवेगळे आहे, डिफरंट मिनिंग आहे. एकाचा अर्थ होते टू स्पीक टू द क्राऊड, त्याला ॲड्रेस म्हणतो आपण. म्हणजेच लोकाला उद्देशून बोलणे म्हणजेच टू स्पीक टू द क्राऊड, टू ॲड्रेस टू द क्राऊड. विचारते एक्झाम मध्ये याच्यावरतीच प्रश्न विचारलेला आपल्याला. रिप्लेस द अंडरलाइन वर्ड्स विच इज मेक द सेंटेन्स करेक्ट प्रोनाऊन्सिएशन. मग टू स्पीकला आपण डायरेक्ट रिप्लेस करू शकतो कशाने, टू ॲड्रेसने. टू ॲड्रेस टू द क्राऊड म्हणजे लोकाला उद्देशून बोलणे. आणि पोस्टल ॲड्रेस म्हणजेच काय, जो आपण पत्ता, जो आपण ॲड्रेस टाकतो तो एक त्याचा अर्थ होते. सिंपल आहे. ओके, त्याला म्हणतो आपण हिटोरोनिम्स. लक्षात ठेवायचं, एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट. आता आणखी एक वर्ड देतो तो म्हणजे काय, कंटेंट. मग कंटेंट आणखी एक वर्ड देतो तो म्हणजेच काय, तोही कंटेंट आहे. मग सर दोन्ही वर्ड्स काय कंटेंट आहे. मग एका कंटेंटचा इथे मी अर्थ लिहितो तो म्हणजेच काय होते, इन्फॉर्मेशन. आणि इन्फॉर्मेशन म्हणजेच काय, माहिती. आणि एका कंटेंटचा अर्थ होते सॅटिस्फाय. सॅटिस्फाईड लिहू शकतो आपण, सॅटिस्फाय किंवा सॅटिस्फाईड. कंटेंट कंटेंट्स वर्ड्स आहे, इथेही कंटेंट वर्ड्स आहे, परंतु दोन्ही याचे मिनिंग काय डिफरंट आहे. एका याचा अर्थ होतो इन्फॉर्मेशन, त्याला म्हणतो आपण माहिती आहे. आणि एकाचा अर्थ होतो सॅटिस्फाईड, आणि सॅटिस्फाईडचा अर्थ काय होते, संतुष्ट असणे. मग यालाही म्हणू शकतो आपण हिटोरोनिम्स, द वर्ड्स हॅव्हिंग डिफरंट मिनिंग बट प्रोनाऊन्सिएशन इज सेम इज नोन ॲज हिटोरोनिम्स. जेव्हा आपण पुढच्या डेफिनेशनकडे, डेफिनेशन नंबर 5, अगदी सिंपल आहे. पॅरोनिम्स म्हणजे काय, द वर्ड्स हॅव्हिंग डिफरंट रूट वर्ड्स इज नोन ॲज पॅरोनिम्स. आता एक सिंपलचं एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. रविकुमार. रविकुमार is a good artist. Good artist. Nagarjun is a good film artist. Artist हा वर्ड स्टॉप आपण. आता दोन्ही सेंटेन्स जर पाहिलं तर दोन्ही सेंटेन्स मध्ये वर्ड्स आलेला आहे. एक आहे आर्टिस्ट आणि इथेही आर्टिस्ट, दोन्ही वर्ड्स आहे. काय डिफरंट आहे, काय डिफरंट दिसत आहे तुम्हाला. इथे ARTIST आहे आणि इथे ARTISTE आलेला आहे. म्हणजे एकच इथे एक जास्तचा ओवेल लागलेला आहे, तो म्हणजेच काय ई. मग परंतु उच्चार कसा आहे, उच्चार सेम आहे. आर्टिस्ट याला आर्टिस्ट म्हणतो आपण, परंतु मिनिंग कशी आहे, डिफरंट आहे. मग पॅरोनिम्स काय सांगते आपल्याला, द वर्ड्स हॅव्हिंग डिफरंट रूट द वर्ड्स हॅव्हिंग सेम रूट वर्ड्स इज नोन एज पॅरोनिम्स. रूट वर्ड्स म्हणजे काय, आता इथे बघा ARTIST, इथे ARTIST, हे जे रूट वर्ड्स आहे हे रूट वर्ड्स कसे आहे, इथे सेम आहे, परंतु यांचा मिनिंग काय, मिनिंग मात्र काय डिफरंट आहे. या आर्टिस्टचा उपयोग होतो. इथे लिहितो मी खाली बघा, दिसत असेल तर बघा, आर्टिस्ट आणि एक आर्टिस्ट जो ज्याच्या लास्ट मध्ये काय आलेला ई. An expert of fine art is known as artist. An expert in a fine art. आणि हा जो आर्टिस्ट दिलेला आहे, ए ॲक्टर बाय प्रोफेशन
हा जो त्याचा मिनिंग आपल्याला त्याचा मागचा मिनिंग लक्षात ठेवायचा आहे, आर्टिस्ट आणि आर्टिस्ट. आणखी दोन एक वर्ड्स आणखी तुम्हाला आणखी जास्तच एक्झाम्पल देतो तो म्हणजेच काय इंडस्ट्रियल आणि एक आहे इंडस्ट्रीज. इंडस्ट्रियल आणि एक आहे इंडस्ट्रियस. आता इथे जर पाहिले तर रूट वर्ड्स तुम्हाला सेम दिसते. इथे आहे इंडस्ट्री आणि इथे सुद्धा इंडस्ट्री आहे, INDUSTRI. इथपर्यंत जर वर्ड्स पाहिले इंडस्ट्री आणि इथे सुद्धा इंडस्ट्रियल आहे. हा रिलेटिंग टू इंडस्ट्री हा जो फर्स्ट वर्ड दिलेला आहे याला म्हणतो आपण रिलेटेड टू इंडस्ट्री, म्हणजे जो औद्योगिक याच्याशी संबंधित जो वर्ड्स आहे याला म्हणतो आपण इंडस्ट्री. आणि हा जो इंडस्ट्रियल दिलेला आहे हा एक्झाममध्ये खूप वेळेस येऊन गेलेला आहे आणि तो लक्षात ठेवायचा आहे. इंडस्ट्रियस म्हणजेच काय हार्ड वर्किंग, मेहनती म्हणतो आपण त्याला, हार्ड वर्किंग, ज्याला आपण मेहनती असा शब्द यूज करतो, मेहनती. आणि हा वर्ड्स इंडस्ट्रियल हा लक्षात ठेवायचा सिम्पली जो आपण कंपनीसाठी यूज करतो, औद्योगिकसाठी यूज करतो तो म्हणजेच काय इंडस्ट्रियल. ओके, मला वाटते पॅरोनिम सुद्धा तुमच्या लक्षात आलेलं असेल. तर पुढे जाऊ आपण. शेवट आहे आपल्याला पॉलिसेमी दिलेला आहे, त्याच्यानंतर आपला इथे टॉपिक काय होईल, एंड. पॉलिसेमी याची डेफिनेशन तुम्हाला माहित आहे. पॉलिसेमीला म्हणतो आपण द वर्ड्स हॅव्हिंग मेनी मिनिंग इज नोन ॲज पॉलिसेमी. सिंपल एक एक्झाम्पल देतो त्याच्यावरून आपण समजण्याचा प्रयत्न करू. आता पॉलिसेमी म्हणजेच काय, जसं एक्झाम्पल देतो, बिलियन इज अ गुड मॅन, ही donated a lot of money to charity. Sentence number first. Sentence number two, Smith is a good painter. His drawing always were exciting to look at. सिंपल दोन सेंटेन्स दिलेले आहेत. दोन्ही सेंटेन्स मध्ये बघा एक वर्ड्स तुम्हाला कॉमन दिसत असेल तो म्हणजेच काय, गुड. मग पॉलिसेमी तेच म्हणते आपल्याला द वर्ड्स हॅव्हिंग मेनी मिनिंग इज नोन ॲज पॉलिसेमी. आता वर्ड्स सेम आहे, इथे गुड आहे, इथे गुड आहे. गुड म्हणजे चांगला, जनरली आपण गुडचा अर्थ का काढतो आपण, चांगला. परंतु हा जो गुड आलेला आहे याला म्हणतो आपण मॉरल. इथे मॉरल नैतिक याने आलेला आहे, मॉरल जजमेंट. मॉरल जजमेंट म्हणजे ज्याला आपण मॉरल म्हणजेच काय, नैतिकता किंवा नैतिक. मग बिलियन इज अ गुड मॅन, ही डोनेटेड अ लॉट ऑफ मनी टू चॅरिटी. बिलियन एक चांगला माणूस आहे जो की चॅरिटीसाठी खूप सारा पैसा दान करतो. सिंपल सेंटेन्स. परंतु इथे गुडचा मिनिंग काय, एक मॉरल जजमेंट म्हणून आपण इथे गुडचा अर्थ घेऊ शकतो. परंतु इथे जो गुड आलेला आहे इथे मात्र स्किल या अर्थाने आलेला आहे, स्किल. आणि स्किल म्हणजेच काय, कौशल्य. स्मिथ इज अ गुड पेंटर. स्मिथ काय, इथे वॉच करतो मी म्हणजे सेंटेन्स आपलं करेक्ट होईल. स्मिथ वॉज अ गुड पेंटर. स्मिथ काय होता, एक चांगला पेंटर होता. पुढे काय म्हटलेलं, हिज ड्रायव्हिंग ऑलवेज व्हेरी एक्साइटिंग टू लुक ॲट, म्हणजे त्याची चित्रकला पाहण्यासारखी होती, नेहमी उत्साही करून सोडणारी होती. मग असं सेंटेन्स आलेला आहे. इथे मात्र गुड याचा अर्थ काय आलेला आहे, स्किल, एक कौशल्य या अर्थाने आलेला आहे. म्हणजे द जजमेंट फॉर स्किल या अर्थाने आपण इथे गुडचा अर्थ घेऊ शकतो. म्हणजे अशी तुमची मिनिंग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जिथे आपल्याला एक्झाममध्ये कधी कधी आपल्याला डायरेक्ट डेफिनेशनच विचारते, तर कधी कधी आपल्याला वर्ड सुद्धा विचारते. तर या वर्डचा तुम्हाला इंग्लिश ग्रामरच्या दृष्टिकोनातून खूप उपयोगी आहे, सगळ्या एक्झामसाठी उपयोगी आहे. इथे आपला आजचा हा टॉपिक इथे का झालेला आहे कम्प्लीट. लगेच भेटू आपण सेशन नंबर 4 मध्ये, जिथे आपण पुन्हा
इंग्लिश ग्रामरचे आपण सब टाईप्स किंवा सब कंटेंट्स आपण कंटिन्यू करणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, ज्यांनी कोणी आधीचे आपले पाठ बघितलेले नसेल त्यांनी सगळे ते आधीचे पाठ बघून घ्या. म्हणजे येणारे जे नवीन नवीन व्हिडिओ आहे याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये तुमची काय लागणार, लिंक लागणार. तर चला भेटूया आपण लगेच नवीन सेशनमध्ये. ओके, तर टिल गुड डे अँड गुड बाय. थँक्यू.